हल्ला नेमका का झाला असावा, तुमचा काय अंदाज आहे? नाही, मला काही समजत नाही. काय एक तर सरकार विरोधात लढाई चालली आहे, काही संघटनांविरोधात लढाई चालल्यात, काही लोकांचं संमेलनाला विरोध आहे. नेमकं कुणी हल्ला केलाय, काय कारणासाठी केलाय ते काय आता समजून आलेलं नाही आणि ते काय सांगता येत नाही आता मला. तर पोलीस तपासातूनच ते बाहेर येईल की का हल्ला झाला म्हणून. पण या संदर्भात तुम्ही काही रीतसर तक्रार करणार आहात? पोलिसांशी तुमचं बोलणं झालंय? हो, आमचे जे संयोजक आहेत माझ्याबरोबर जे होते दुसरे मावळा फाउंडेशनचे माझे सहकारी, ते आता पोलीस स्टेशनला गेलेले आहेत आणि घडलेल्या प्रसंगाची आम्ही तक्रार दाखल करतोय पोलिसांकडे. खरं तर अध्यक्ष विश्वास पाटील यांनाही काही धमकावण्याचा प्रयत्न झालेला होता. हे संमेलन उधळून लावू अशा प्रकारचा इशारा देण्यात आलेला होता आणि त्यानंतरचा हा खेदजनक प्रकार घडलेला आहे. विनोदजी, तुम्ही काळजी घ्या. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. धन्यवाद. तर मराठी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झालेला आहे. आता त्यांनीच नेमकं काय घडलेलं आहे ते एबीपी माझाशी बोलताना सांगितलेलं आहे. मात्र या संदर्भात आता पोलिसांकडेही तक्रार केली जाणार आहे. या बातमीसोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. थोड्याच वेळात यामिनी सोबत पुढचं महत्त्वाचं बुलेटिन, महत्त्वाचे अपडेट्स. कुठेही जाऊ नका, पाहत राहा एबीपी माझा.